बघा किती सुंदर असे टोमॅटो झालेले आहेत, सगळं लाल लाल एकदम छान. एवढे नॅचरल टोमॅटो कुठे मिळते का आपल्याला? घरच्या टोमॅटोची चटणी, किती सुंदर देठासहित टोमॅटो आहेत, असे फक्त आता चित्रात बघायला मिळतात आपल्याला. सर्वप्रथम टोमॅटोचे असे सगळे देठ काढून घ्यायचे, नंतर त्याला स्वच्छ पाण्याने असं धुवून घ्यायचं. नंतर टोमॅटोचे तुकडे करून त्याला मिक्सर मध्ये असं बारीकसर पूर्ण फिरून घ्यायचं, म्हणजे त्याची प्युरी काढून घ्यायची. चटणीसाठी साहित्य: कांदा, लसणाचं कापलेले तुकडे, कोथिंबीर आणि जिरे मोहरी. ते तर माहितच आहे तुम्हाला, आपल्या चटणी सारखीच आहे. पण मुलं जसे टोमॅटो असे निवडून निवडून काढतात ना, तर ह्या प्युरीमुळं मुलं असे निवडून काढायचं काही टेन्शनच नाही, त्यांना एकदम सॉस सारखी चटणी लागेल. सर्वप्रथम त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी, जिरे तडतड फुटेपर्यंत राहू द्यायचे. नंतर लसणाच्या आपण पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या त्या लाल होईपर्यंत अशाच राहू द्यायच्या. लसण लाल झाला की कांदा टाकून घ्यायचा. कांदा छान परतवला की त्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं चवीपुरतं लाल तिखट, हळद, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि लगेच आपण टोमॅटोची काढलेली प्युरी त्यामध्ये टाकायची. नंतर चवीपुरतं मीठ, छान अशी चटणी हलवत राहायची. ती छान शिजेपर्यंत गॅसवरच ठेवायची. खूप सुंदर असा कलर येतो त्याला. छान चटणी शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे चटणी एकदम लवकर आणि छान शिजते. चटणी थोडी शिजत आल्यास त्यामध्ये शेंगदाणे, तिळाचा आणि कारळाचा कूट मी टाकत आहे. ज्यांना आवडतो त्यांनी फक्त शेंगदाण्याचा टाकला तरी चालेल. आणि मुलांनी आवडीने खाण्यासाठी थोडीशी साखर टाकायची. खूप छान अशी चटणी शिजलेली आहे. खूपच छान कलर आणि एकदम अशी आळून आलेली आहे. त्यावर थोडी अशी छान हिरवीगार कोथिंबीर टाकायची. खूपच सुंदर चटणीचा कलर आलेला आहे. आता मी अपूला चटणीची टेस्ट देणार आहे. अपूला अशी पण खूप आवडती. आपू कशी झाली सांगा? खा लवकर. छान झाली, खूप छान. मुलांना टिफिनला द्यायला पण ही चटणी एकदम छान लागते.